तर दौंडच्या न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली आहे। अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावानं हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। सोमवारी रात्री 11च्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला। गोळीबाराच्या घटनेनंतर कला केंद्राचे मालक आणि 6 महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे। आमदाराच्या भावासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी तिन्ही आरोपींना 28 जुलैपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर चौथा फरार आरोपी चंद्रकांत मारणे देखील यवत पोलिसांसमोर शरण आल्याची माहिती आरोपीचे वकील प्रशांत गिरमकर यांनी दिली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देवा राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। देवा, काय अपडेट्स आहेत? सौरभ, खरं तर ही घटना खूप मोठी आहे, कारण पुण्याच्या दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्रामध्ये हा गोळीबार झाला होता आणि याची चर्चा महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली होती। या घटनेमध्ये मोठी अपडेट हाती आली होते की बोरचे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या सख्या भावानंच हा गोळीबार केल्याचं, म्हणजे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावानंच हा गोळीबार केल्याचं तपासात पुढे झालंय। आज बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि रघुनाथ आव्हाड या 3 आरोपींना दौंड न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि दौंड न्यायालयात हा जवळपास अर्धा ते पाऊण तास युक्तिवाद चालला आणि त्यानंतर दौंड न्यायालयाने या 3ही आरोपींना सोमवारपर्यंत म्हणजेच 28 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या आरोपींनी हा गोळीबार केल्यानंतर ते आरोपी कुठे गेले, हा गोळीबार का केला, वापरण्यात आलेलं पिस्टल कोणाचं होतं, त्याला परवाना होता का, या सर्व गोष्टीची माहिती जी आहे ती आता दौंड म्हणजेच यवत पोलिसांना घ्यायची आहे। यानंतरची मोठी अपडेट आपल्या पुढे आलेली आहे आणि ही अर्थात आरोपीचे वकील प्रशांत गिरमकर यांनीच दिलेली आहे की जो चौथा आरोपी होता या प्रकरणामधला, तो आरोपी म्हणजे चंद्रकांत मारणे हा अद्यापपर्यंत फरार होता। आज सकाळी यवत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली होती, मात्र यातला चौथा आरोपी जो चंद्रकांत मारणे हा फरार होता। तो स्वतःहून यवत पोलिसांपुढे हजर झाला, मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्याला न्यायालयामध्ये आणण्यात आलं नाही आणि याच कारणामुळे हे जे उर्वरित जे 3 आरोपी होते त्यांना न्यायालयानं 28 जुलैपर्यंतची कोठडी दिली। तर आता हा जो स्वतःहून हजर झालेला जो आरोपी आहे चंद्रकांत मारणे, याला यवत पोलीस उद्या न्यायालयामध्ये हजर करतील आणि त्यानंतर न्यायालयात या आरोपीच्या बाबतीत जो पीसीआर असेल किंवा एमसीआर असेल त्याची प्रक्रिया जी आहे ती सुनावेल। एकंदरीत हे 4ही आरोपी आहेत ते आता यवत पोलिसांनी गजाआड केलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये या घटनेचं मूळ कुठून सुरू झालं होतं, नेमका काय वाद झाला होता, की गोळीबार करण्याची वेळ आली, काय कारण होतं राऊंड फायर करण्याचं आणि हे प्रकरण एवढं दडवण्यात का आलं होतं। खरं तर सोमवारी संध्याकाळी घडलेली घटना होती। निश्चितच आपण देवा बघतोय, त्यामुळे हे प्रकरण दडवण्यात का आलेलं ह्या संदर्भात देखील आपण अधिक चर्चा करणार आहोत। त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ, त्या बातमीचे पाळमुळं शोधून काढू। तुर्तास धन्यवाद।